शिवपुराण पाहत आहोत. कैलास राणा शिवचंद्रमौळी, फणेंद्र माथा मुकुटे जाळी, कारुण्य सिंधू भवदुःखहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. आजची जी कथा बघणार आहोत ती श्वेतमुनी. आपण ऋषभ देवरूपात शंकरांचा अवतार. सप्तम मन्वंतरात वराह नामक कल्पात सर्व लोकांना प्रकाश देणारे कल्पेश्वर भगवान अवतीर्ण होतील. ते वैवस्वत मनुचे प्रपौत्र होतील. हे ब्रह्मदेवा, त्यावेळी त्या मन्वंतराची 4 युगे होतील. द्वापार युगाच्या शेवटी शंकर अवतीर्ण होतील. द्वापार युगाच्या प्रारंभी व्यास स्वतः प्रभू होतील. कलियुगाच्या शेवटी शंकर श्वेत नामधारी मुनिश्रेष्ठ म्हणून जन्म घेतील. त्यावेळी ब्रह्मदेव स्वतः हिमालयाच्या शिखरावर वास्तव्य करतील. त्यावेळी श्वेत, श्वेताश्व, श्वेतलोहित आणि श्वेतशिख हे 4 ध्यानयोगात माझे पुत्र होतील. द्वितीय द्वापार युगात सत्य नामक प्रजापती व्यास होईल. त्यावेळी कलियुगात मी सुतार या नावाने प्रसिद्ध होईल. त्यावेळी दुंदुभी, शतरूप, ऋषिक व केतू या नावाचे वेद जाणणारे ब्राह्मण माझे शिष्य होतील. हे माझे तात्विक रूप समजून घेतल्यानंतर शिवलोकी जातील व मुक्त होतील. तिसऱ्या द्वापार युगात भार्गव मुनी व्यास होतील. त्यावेळी मी दमन या नावाने प्रसिद्धीस येईल. चौथ्या द्वापार युगात अंगिरा ऋषी व्यास होतील आणि मी सुहोत्र नावाने प्रकट होईल. 5व्या द्वापार युगात सवितादेव व्यास होतील आणि मी कंक या नावाने प्रसिद्धीस येईल. अशा प्रकारे 8वे द्वापार युग जेव्हा येईल तेव्हा मृत्यू व्यासाचे रूप घेऊन जन्म घेईल. त्याच वेळी मी लोकाक्षी या नावाने प्रकट होईल. हे शिवपुराणातील कथा आपण वाचत आहोत आणि कार्तिक मासात शिवपूजा, शिवकथा, कार्तिक महात्म्य असे अनेक शिवाचे उपक्रम आपण करत आहोत आणि त्याप्रमाणे आपलं वाचनही सुरू आहे. 9व्या द्वापार युगात सारस्वत व्यास होतील व ऋषभ या नावाने प्रसिद्ध होतील. त्यावेळी माझे पराशर, गर्ग, भार्गव, गिरीश नावाचे 4 शिष्य प्रकट होतील. त्यावेळी मी व्यासांचा सहाय्यक बनून या शिष्यांच्या मदतीने जगात योगमार्ग सुदृढ करीन असे शंकरांनी स्वतः कथन केले. नंतर नंदीश्वर म्हणाले, अमरावती सोडली व ते कश्यप मुनींच्या जवळ गेले. त्यांनी आपली व्यथा त्यांना सांगितली. तेव्हा देवांना धीर देऊन शांत केले. ते काशीला गेले. गंगेत स्नान करून त्यांनी विश्वनाथाची पूजा केली. काशीत देवांच्या हितासाठी कश्यपानी शिवलिंगाची स्थापना केली. तेथे त्यांनी देवासाठी तपश्चर्या केली. तेव्हा शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिले. त्यावेळी कश्यपाने त्यांची स्तुती करून देवाची व्यथा त्यांच्या कानावर घातली. ते आपल्याला कसे शरण आले ते त्यांनी सांगितले व देवांचे रक्षण करण्यासाठी विनंती त्यांना केली. ती त्यांनी मान्य केली. त्यावेळी कश्यपाने त्यांची स्तुती करून देवांची व्यथा त्यांच्या कानावर घातली. ते आपल्याला कसे शरण आले त्यांना सांगितले व देवांचे रक्षण करण्याची विनंती केली. ती त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. आपले बोलणे सत्य करण्यासाठी शंकरांनी आपल्या 11 स्वरूपात प्रकट होऊन कश्यपांना दर्शन दिले. कश्यप मुनी तेथून निघाले. सर्व देवांना त्यांनी घडलेली हकीकत सांगितली. आपले बोलणे सत्य करण्यासाठी शंकरांनी आपल्या 11 स्वरूपात प्रकट होऊन कश्यपांना दर्शन दिले. ते सुरभीचे पुत्र म्हणून प्रकट झाले. त्यांची नावे कापाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, जपाद, अहिर्बुद्ध, शंभू, चंड आणि भव ही होत. हे सर्व पराक्रमी वीर होते. कश्यपांच्या पुत्ररूपाने हे 11 रुद्र देवांच्या सहाय्यासाठी निर्माण झाले. त्यांनी युद्धात दैत्यांचा संहार केला
व देव विजयी होऊन निर्भय झाले. अजूनही 11 रुद्र देवांचे रक्षण करण्यासाठी देवलोकात राहतात. ते ईशान्य दिशेस नेहमी राहतात. आज आपली कथा इथपर्यंतच आपण पाहिली आहे. उद्या आपण दत्तात्रय दुर्वास आणि चंद्रमा ही कथा उद्या पाहूया. कैलास राणा शिवचंद्रमौळी फणेंद्र माथा मुकुटे जळाली. कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. आपल्या अनेक उपासना सुरू आहेत. एखाद्या तरी उपासनेत आपण सहभागी व्हा. माझा नंबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये असेल. तुम्ही मला संपर्क करू शकता आणि आमच्या जपसाधनेस जोडले जा अशी मी आपणास नम्र विनंती करते. जय शंकर, जय शंकर.